हे सोडला मी जॉब, तर घरच्याच्या विरोधात सोडला. त्याच्यानंतर थोडं डिप्रेशनमध्ये गेलो मी 4-5 महिने. पोलीस भरतीला तर मी म्हणतो कुठंच जायची गरज नाही, मांडेसरला सोडून कुठंच जायची गरज नाही, कुठंच. फक्त आई वडिलाचा विचार करायचा. आपण जेव्हा बसलेला असतो खुर्चीवर, आपले या टायमाला आता सध्या आता पण विचार करा की आपले आई वडील आता काय करत असतील, बस याच्यापेक्षा बाकी मोटिवेशन काही नाही. 10वी माझी इथं झालेली, आश्रमशाळेमध्ये होतो, आणि 12वीला पण मी औरंगाबादला होतो. आणि जेव्हा माझे 12वीला फर्स्ट आला तेव्हापासूनच मला म्हणजे असं कळालं की बा अभ्यासाचं काय असते. आणि एकदा थाप जर शाबासकीची भेटली माणसाला की माणूस पाठीमागे येत नाही. पण डिग्रीच्या नंतर जे आलो, सुरुवात म्हणजे स्पर्धा परीक्षा काय असते हे मांडेसरकडून कळाले मला समजा. आणि तुम्ही कुठेही जा काहीच फरक पडत नाही. गणित बुद्धिमत्ता मी जे काही शिकलो ते मांडेसरकडे शिकलो, परत आयुष्यात कुठंच केला नाही, गणित बुद्धिमत्तेचा नाही आणि मराठीचा पण. पोलीस भरतीला तर मी म्हणतो कुठंच जायची गरज नाही, मांडेसरला सोडून कुठंच जायची गरज नाही, कुठंच. आणि आपल्या क्लासचं एक असं वैशिष्ट्य आहे, क्लासमध्ये जो विद्यार्थी टेस्ट देतो आणि पहिला नंबर आला की त्याचं सिलेक्शन 100% होते. रिझल्ट आला होता सोलापूर महापालिकेत शिपाई म्हणून, तर मी 3 महिने केला. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं होतं. माझी इच्छा नव्हतीच करायचा जॉबच, पण ते घरचे थोडं मला केला फोर्स, त्यांनी करा. त्यावेळेस पण मला करायची इच्छाच नव्हती. ते सोडला मी जॉब, तर घरच्याच्या विरोधात सोडला. त्याच्यानंतर थोडं डिप्रेशनमध्ये गेलो मी 4-5 महिने, म्हणजे ते घरच्याच्या जरा विरोधात गेल्यामुळं. तसं काही नाही, फक्त घरच्याची एक इच्छा होती की बाबा जॉब सोडू नको, तुला जे काय करायचं ते जॉब करत कर. माझं म्हणणं होतं की बाबा माझा रिझल्ट दुसरीकडे, माझं म्हणजे आपल्याला असं माहीत असतं की बाबा आपल्या कॅपॅसिटी आहे, आपण करू शकतो, इथंच कशाला थांबायचं. बाबा आपण एक तर गरिबीतून चाललो, लागलाय कुठेतरी. आणि सरकारी भरतीचं कसं असते, कधी होईल कधी नाही असं. बाकी काय घरच्याला एवढं माहित होतं की, आणि घरच्याला सोडताना पण मी असं सांगलं होतं की शिपाई जरी आज मी सोडला तर शिपाई म्हणून मी कधी पण जागा एक जरी असेल तर मी रिझल्ट देऊ शकतो. घरच्यांना एवढं पण सांगलं होतं. फक्त पेपरला जाताना त्याच दिवशी पेपरला जायचं नाही, एक दिवस जायचं, मस्त लॉजवर वगैरे कोणी मित्र असेल तर तिथे जाऊन झोप घ्यायची पूर्ण, आणि नंतरच पेपरला जायचं. आणि येणारे प्रश्न तुम्ही जे सोपा प्रश्न आहे तेच चुकतात. माझे मराठीचे 22 प्रश्न आले, 3 सोपे असे प्रश्न चुकले तुम्हाला सांगला तर विश्वास बसणार नाही. 3 म्हणजे एकदम सोपे. ते काय होते, जास्त हे पण झालं की हे होते थोडं, म्हणजे पेपर थोडा व्यवस्थितच सोडवायचा. स्पर्धा परीक्षेमध्ये कधी बी पॉझिटिव्हच राहायचं. तुम्हाला असं चालता भेटतील की काय खरं आहे भरतीचं, काय खरं आहे, असं निगेटिव्ह जास्त भेटणार तुम्हाला, पॉझिटिव्ह असं कोणी भेटणारच नाही. त्याच्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवायचा, बाकी काय नाही. गरीब कुटुंबातूनच आलेला आहे मी पण, काही शेतीच करतात वडील, बाकी म्हणजे घरचं पण असं काही नाही. फक्त आपण स्ट्रगल करताना फक्त एक ठेवायचं, असं काय 30 सेकंदाचा आपण जर व्हिडिओ पाहिला मोटिवेशनचा, असं मोटिवेशन येत नाही. फक्त आई वडिलाचा विचार करायचा. आपण जेव्हा बसलेला असतो खुर्चीवर, आपले या टायमाला आता सध्या आता पण विचार करा की आपले आई वडील आता काय करत असतील, बस याच्यापेक्षा बाकी मोटिवेशन काही नाही.